हॅलो अँड वेलकम टू दिस एपिसोड ऑफ वेब माझा। तुम्ही शाहरुखचा स्वदेश पाहिला असेल। आपल्या देशात काहीतरी करायचं म्हणून तो गावात येतो, तिथं गावकऱ्यांच्या साथीनं तो वीज आणतो। पण या देशात इथले प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न इथल्याच मातीतली माणसंही करत असतात। त्यांची खरीखुरी उदाहरणंही आपल्या भोवती विखुरलेली असतात। शेतीतल्या आपल्या मुलांशी इमान राखत आयटीचा वेध घेणाऱ्या अशाच एका शेतकऱ्याचा यशस्वी उपक्रम आपण आता पाहणार आहोत। ग्रामीण भागातून मिळणाऱ्या तसेच मराठी मीडियम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची इंग्लिशची गोची होते हे स्व अनुभवातून लक्षात आल्यावर सुनील खांड बहालेनं साधी सरळ आणि सोपी सीडी स्वरूपातली डिक्शनरी तयार केली आहे। रात्रंदिवस झपाटून मेहनत घेत केवळ P3 दर्जाचा कम्प्युटर आणि एक मोबाईल यांच्या सहाय्याने त्याने पहिली इंग्लिश टू मराठी अशी टॉकिंग डिक्शनरी तयार केली आहे। हुरूप वाढलेल्या सुनीलने नंतर वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली। तब्बल 4 लाख शब्द असलेली मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू हिंदी, हिंदी टू इंग्लिश अशा विविध डिक्शनरी त्याने तयार केल्या आहेत। घरची 10 एकर शेती असूनही केवळ आईवडिलांच्या इच्छेखातर सुनीलने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं। आपल्या एकत्रित आणि मोठ्या आकाराच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेतीतल्या टमाटे आणि भुईमुगावर होणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने स्वतंत्र मार्ग शोधायला सुरुवात केली। हे सर्व करत असताना सुनीलने स्वतःचा असा खांड बहाले नावाचा फॉन्ट तयार केला आहे आणि www.khandbahale.com अशी वेबसाईटही लॉन्च केली आहे। शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन आणि अजूनही शेती कामाची लाज न बाळगता तेथे रमलेल्या सुनीलचं कर्तृत्व इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही। नमस्कार, संध्याकाळच्या महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात राज्यातल्या ठळक घडामोडी। नाशकातल्या सुनील खांडबहाले यांनी मोबाईलवर भारतीय भाषेतला पहिला इंग्रजी मराठी शब्दकोश तयार केलाय। कसलंही तांत्रिक आणि संगणकीय शिक्षण नसतानाही त्यांनी ही कामगिरी केली आहे। भाषा ज्या विविध भाषा आहे हा आपला भारताचा सर्वात मोठा एक ॲसेट आहे। सुनीलच्या संगणक आणि मोबाईलच्या क्षेत्रातल्या या नेत्रदीपक कामगिरीनं मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या प्रभावित झाल्यात। या कंपन्यांनी सुनीलला लाखो रुपयांचं आमिष दाखवत नोकरीच्या ऑफर्सही दिल्या, मात्र सुनीलनं या सर्व ऑफर्स धुडकावल्यात। वर्ल्ड वाईड लँग्वेजचा प्रयोग यशस्वी झाला तर राष्ट्रीय एकात्मता यातून वाढीस लागणार आहे। आपण नेहमी एखाद्या सवयीवरती किंवा एखाद्या गरजेवरती एखाद्या सुविधेवरतीच अवलंबून असतो असं काही नाही। कधी कधी आपण एखाद्या भाषेवरही खूप जास्त अवलंबून असतो। अशीच अडचण आपल्यातल्याच एकाची होती। लेक्चर्स व्हायची इंग्लिशमध्ये आणि मग ती कळायला थोडंसं कठीण जायचं, म्हणून मग त्याने तयार केली डिक्शनरी, तीही चक्क मोबाईलमधली। फक्त स्वतःलाच नाही तर इतर अनेकांना इंडिपेंडंट करून टाकलं। सुनील शिकला गावामध्ये। कॉलेजमध्ये जाताना मनामध्ये इतर मुलांसारखीच इंग्रजीची भीती होती। प्रोफेसर काय शिकवतायत हे कळत नव्हतं, म्हणून मग रूमवर आल्यावर न कळलेले शब्द डिक्शनरीत बघायचं त्याला वेळ लागलं आणि त्या वर्षी त्यांच्या वर्गातल्या 60 पैकी फक्त 4 विद्यार्थी पास झाले आणि त्या 4 मध्ये मी पहिला होतो। त्यावेळी मला माझा आत्मविश्वास वाढला की मी डिक्शनरीला मित्र केल्यामुळे मला हे यश मिळू शकलं। त्याच दिवशी मी ठरवलं की जे काही आयुष्यामध्ये करायचं ते डिक्शनरीला समोर ठेवून किंवा डिक्शनरी हा विषय घेऊनच करायचं। आणि मग सुनीलने मागे वळून पाहिलंच नाही। त्याला नोकियाचा अवॉर्डही मिळालाय। सध्या त्याने तयार केलेली मोबाईल डिक्शनरी खूप फेमस झाली। यामध्ये 1.5 लाख शब्दांचा संग्रह आहे। शिवाय कोणत्याही मोबाईलवर हे ऍप्लिकेशन वापरता येईल। अडलेल्या इंग्लिश शब्दाचा अर्थ आता एका क्लिकवर आहे आपल्या खिशामध्ये। अजून काय हवं? आता बातमी आहे नाशिकच्या एका तरुणाबद्दल। इंटरनेट जगतामध्ये किंवा माहिती तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी क्रांती घडून आणलेली आहे आणि कुठेतरी आम्ही त्यामध्ये सहभागी आहोत याचा आम्हाला आनंद होतो एक भारतीय कंपनी असल्याने। आतापर्यंत khandbahale.com या वेबसाईटच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात बिझी असलेला सुनील खांडबहाले या नाशिकच्या तरुणाचं काम आता जगभरातल्या नेटिझन्स पर्यंत पोहोचणार आहे, तेही आपल्या भाषेच्या माध्यमातून। सुनीलच्या khandbahale.com या वेबसाईटवर 10 भारतीय भाषांची डिक्शनरी उपलब्ध आहे। त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय। या साईटचे जगभरातल्या 150 देशांमध्ये 4 कोटी युजर्स आहेत। ही प्रादेशिक भाषा यांचं संवर्धन, त्याचबरोबर बोलीभाषा यांचं संवर्धन, प्रचार आणि प्रसार आणि त्यासाठी सुनीलचा मोठा हातभार असेल हे विशेष अभिमानास्पद आहे। ग्रामीण भागातून म्हणा कुठल्याही भारताच्या भागातून जर एक संशोधक निर्माण व्हायला हवा असेल तर काय पद्धतीचे बदल अपेक्षित आहेत? मी निश्चित सांगू शकतो की भारताच्या घराघरात సంశోధక ఇంజనీరింగ్ మేధావులకు సాధించని అద్భుతాన్ని ఆవిష్కరించగలిగాడు. అంకితభావం ఉండాలే కానీ సాధించలేనిది ఏదీ లేదని నిరూపించాడు.
ఈయన పేరు సునీల్ బహలే. మహారాష్ట్రలోని నాసిక్ జిల్లాలో మహిరావని అనే మారుమూల గ్రామానికి చెందిన పేద కుటుంబంలో జన్మించాడు. ఆర్థికంగా పరిస్థితులు అనుకూలించక ఉన్నత చదువులు చదువుకోలేదు. అయినా సాంకేతిక పరిజ్ఞానంలో అద్భుతాలు సృష్టిస్తున్నాడు. संस्कृत ही आर्य भाषा आता मोबाईलमध्ये अवतरणार आहे. संस्कृत दिनानिमित्त संस्कृत भाषेचा वापर नव्या पिढीच्या संवाद साधनातही रूढ व्हावा आणि सुनील खांड बहाले यांनी करून दिला. विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने खांड बहाले यांच्या सहाय्याने सुरू केलेल्या या प्रकल्पाद्वारे संस्कृत शब्द मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहेत. खांडबहाले.com हे नाव ऐकताना तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटेल, पण शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुनील खांड बहालेनं भारतीय भाषांना इंटरनेट आणि मोबाईलच्या जगात मानाचं स्थान मिळवून दिलंय. प्रादेशिक भाषांना सपोर्ट करत नसलेल्या मोबाईलमध्येही सुनीलची भारतीय भाषांची डिक्शनरी सहज इन्स्टॉल होते. त्याबद्दल नोकियानं सुनीलचा खास गौरवही केला. त्यानंतर सुनीलनं इंटरनेट एक्सप्लोरर व्यतिरिक्त इतर ब्राउझर सुद्धा सपोर्ट करेल अशा पद्धतीचं प्रादेशिक भाषांचं सॉफ्टवेअर तयार केलं. जगभरातल्या 150 देशांमध्ये 4 कोटी नेटिझन्स त्याच्या साईटला भेट देऊन भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्या याच कामाची दखल घेऊन विकिपीडियानेही त्याच्याशी टायअप करण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुनीलच्या कार्याची दखल घेऊन त्याला भेटीसाठी आमंत्रित केलं. भाषांची मोहिनी जगाला पडली आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. व्यावसायिक गरजेतून का होईना, पण आता सुमारे 150 देशातले लोक विविध भारतीय भाषांमध्ये रुची दाखवू लागले आहेत. खांडबहाले.comच्या माध्यमातून ते इथे नियमित अभ्यास करतात. नाशिक जवळच्या महिरावणी गावातल्या सुनील खांड बहालेनं भारतीय भाषाच्या प्रचाराला दिलेली व्यावसायिकतेची ही जोड कुठल्याही मराठी माणसाकरता प्रेरणादायक ठरेल.